तुम्ही जर साडीला क्रोशेट डिझाईन जर करत असाल आणि तुमचं साडीवरती व्रिंकल येत असेल, तुमचं आर्च जे असतं ते अगदी प्रॉपर फिनिशिंगसोबत येत नसेल, तर आजचं व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा. कारण आज मी खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलं आहे. ते टिप्स तुम्ही यूज करून तुमचं आर्च जे आहे ते अगदी प्रॉपर फिनिशिंगसोबत येईल आणि तुमचं साडीवरती अजिबात व्रिंकल्स वगैरे काही येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला अशा प्रकारे स्मॉल नीडल घेऊन त्यामध्ये 2 स्ट्रँडचं थ्रेड इन्सर्ट करून एंडला नॉट करून घ्यायचं आणि हे जे 6 स्ट्रँडचं थ्रेड असतं त्यामध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करून घ्यायचं आहे. आणि हे जे स्मॉल नीडल असतं त्यामध्ये बीड इन्सर्ट व्हायला हवं अशा प्रकारे नीडल घ्या. आणि बघा, अशा प्रकारे 6 स्ट्रँडचं थ्रेडमध्ये सगळं बीड इन्सर्ट करून घ्यायचं. मग ते स्मॉल नीडल असतं ते रिमूव्ह करून घेतो. मग हे 6 स्ट्रँडचं थ्रेडला थोडंसं इक्वल करून एंडला अशा प्रकारे नॉट करून घ्यायचं. आणि हे जे थ्रेड असतं ते अशा प्रकारे मी फिंगरला रोल करून घेतो. आणि हे जे नॉट केलेलं असतं ते साडीच्या बॅक साईडला अशा प्रकारे ठेवून इथे साडीला एक लॉक करून घ्यायचं आहे. आणि मी नीडल 0.75 mm घेतलं आहे. तर बघा, इथे साडीला अशा प्रकारे नॉट करून घ्यायचं आहे. मग नॉट झाल्यानंतर इथे 5 चेन घालून घ्यायचं. मग 5 चेन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे साडीवरती कुठे येते तिथे नीडल ठेवून तिथे साडीवरती एक लॉक करून घ्यायचं आहे. आणि इथे प्रत्येक वेळी तुम्हाला साडीवरती लॉक करताना लूजच लॉक करून घ्यायचं. तुम्ही जर टाईट लॉक करून घेतलं तर तुमचं साडीवरती व्रिंकल्स येण्याचं चान्सेस असतं. हे पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर मी परत 5 चेन घालून अशा प्रकारे एक बीड इन्सर्ट करून घेतो. मग हे जे बीड असतं ते नीडलमध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करून नीडलवरती एकदा थ्रेड रोल करून साडीवरती कुठे येते तिथे अशा प्रकारे नीडल ठेवून हे जे थ्रेड असतं ते थ्रेडला फ्रंट साईडला अशा प्रकारे वळून घ्यायचं. मग ते थ्रेडला अशा प्रकारे ते बीडच्या होलमधून अशा प्रकारे वरती वळून घ्यायचं आहे. ठीक आहे. मग इथे नीडलवरती तुम्हाला 3 लूप दिसतात. आधी फर्स्ट 2 लूपमधनं तुम्हाला थ्रेड वळून घ्यायचं आहे. मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वळून घ्यायचं. एक डबल क्रोशा झाल्यासारखं होतं. मग त्याच्यानंतर परत तुम्हाला 5 चेन घालून घ्यायचं आहे. मग साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं. तर बघा, खूप पुढं पण लॉक करून घेऊ नका, त्याच्यामुळे पण तुमचं साडीवरती व्रिंकल्स येण्याचा चान्सेस असतं. तर बघा, परफेक्ट साडीवरती कुठे येते तिथेच अशा प्रकारे नीडल ठेवून तिथे लॉक करून घ्या. तर बघा, लॉक करून घेतल्यानंतर तुमचं आर्च अशा प्रकारे दिसतं. ठीक आहे. ते आर्च झाल्यानंतर परत तुम्हाला 5 चेन घालून साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्या. आणि तुम्हाला चेन कशा पद्धतीने घालायचं, डबल क्रोशा कशा पद्धतीने करायचं, सिंगल क्रोशा कशा पद्धतीने करायचं, ह्याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर त्याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन चेक करा. तर बघा, सेम ॲज इट इज मी पूर्ण साडीचं बेसलाईन करून घेतलं आहे. तर बघा, स्टार्टिंग मी 4 चेननं स्टार्ट केलं होतं, म्हणून एंड देखील 4 चेननं एंड केलं आहे. त्याच्यानंतर साडीला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. हे जे 4 चेन असतं त्या चेनवरती आता तुम्हाला सिंगल क्रोशा करून घ्यायचं. तर बघा, सिंगल क्रोशा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर हे 4 चेनवरती मी 4 सिंगल क्रोशा करून घेतो. मग त्याच्यानंतर हे जे लॉक केलेलं असतं त्या लॉकमध्ये एक लॉक करायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला नीडलवरती अशा प्रकारे एकदा थ्रेड रोल करून हे जे चेन असतं त्या चेनवरती तुम्हाला अशा प्रकारे हे थ्रेडला वळून घ्यायचं आहे. मग इथे नीडलवरती तुम्हाला 3 लूप दिसतात. त्या 3 लूपमधून तुम्हाला थ्रेड वळून घ्यायचं. ह्याला हाफ डबल क्रोशा म्हणतात. ठीक आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला हे जे बीड आहे ते बीडच्या ह्या साईडला चेनमध्ये किती हाफ डबल क्रोशा होतं तेवढं करून घ्यायचं. मी इथे 5 हाफ डबल क्रोशा करून घेतलं. मग त्याच्यानंतर बघा, हे जे बीड आहे बीडच्या वरती तुम्हाला एक होल दिसतं, त्या होलवरती पण तुम्हाला इथे हाफ डबल क्रोशा करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर सेम ॲज इट इज बीडच्या ह्या साईडचं चेनवरती पण तुम्हाला 5 हाफ डबल क्रोशा करून घ्यायचा आहे.
मग त्याच्यानंतर हे लॉकमध्ये तुम्हाला लॉक करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर परत नेक्स्ट 4 चेनवरती तुम्हाला 4 सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे, जसं मी स्टार्टिंगला दाखवलं तशा प्रकारे. नाहीतर परत एकदा दाखवतो तुम्हाला. पूर्ण साडी अशाच प्रकारे करून घ्यायचं. तर बघा इथे आर्च कंप्लीट झाल्यावर नेक्स्ट जे 4 चेन येतं त्या 4 चेनवरती अशा प्रकारे तुम्हाला 4 सिंगल क्रोशा करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर इथे लॉकमध्ये लॉक करून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे मी आता एंडला दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. लॉक झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक 2 चेन एक्स्ट्रा घालून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर थ्रेडला कट करून अशा प्रकारे नीडलला वरती ओढून घ्यायचं, म्हणजे तिथं थ्रेड ते लॉक होतं. मग हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून त्याला बॅक साईडला ग्लूने स्टिक करून घ्यायचं आहे. ते पुढे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने ग्लू अप्लाय करून घेतो ते. तर बघा हे फर्स्ट स्टेप झालं. आता सेकंड स्टेप करून घेण्यासाठी मी अशा प्रकारे स्मॉल बीड यूज केलोय. तर बघा आता सेकंड स्टेप बघूया. बॅक साईडला नॉट ठेवून घेऊन हे जे स्टार्टिंगला इथे होल दिसतं त्या होलमध्ये निडल इन्सर्ट करून इथे तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे. आणि हे जे आम्ही थ्रेड कट करून घेतलं होतं त्याला अशा प्रकारे फिंगरने होल्ड करून ठेवायचं. ठीक आहे. तर बघा सिंगल क्रोशा केल्यामुळे तुम्हाला साडीला सरळ करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ते होल्स दिसतात. ते प्रत्येक होलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. आणि हे जे वर्क करायला लागले ते साडीचा सरळ भाग आहे. ठीक आहे. आणि हे पण थ्रेड मी 6 स्ट्रँडच घेतलोय. तर बघा प्रत्येक होलमध्ये सिंगल क्रोशा झाल्यानंतर हे जे लॉक असतं त्या लॉकवरती पण एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा. मग त्याच्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे थ्रेडला थोडंसं वरती ओढून घेऊन त्यामध्ये एक स्मॉल बीड इन्सर्ट करून हे जे आर्चचं फर्स्ट होल असतं ते एक स्किप करून तुम्हाला नेक्स्ट होलमध्ये अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं आहे. मग परत तुम्हाला थ्रेडला वरती ओढून त्यामध्ये परत बीड इन्सर्ट करून नेक्स्ट होलमध्ये तुम्हाला लॉक करून घ्यायचं. तर आता असे सेम ॲज इट इज तुम्हाला 6 बीड होऊपर्यंत तुम्हाला प्रत्येक होलमध्ये लॉक करून घ्यायचं. तर आता 6 बीड झाल्यानंतर काय करायचं बघा, अशा प्रकारे थ्रेड वरती करून त्या थ्रेडमध्ये एक बीड इन्सर्ट करून जेव्हा आम्ही लॉक करून घेतो तेव्हा इथे एक तुम्हाला होल स्किप करायचा आहे. मग नेक्स्ट होलमध्ये तुम्हाला लॉक करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला परत प्रत्येक होलमध्ये तुम्हाला 6 बीड इन्सर्ट करून लॉक करून घ्यायचं आहे. मग एंडला पण एक होल स्किप करून लॉकमध्ये लॉक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टार्टिंगला आणि मिडलला आणि एंडला होल स्किप का करून घ्यायचं, तर तुमचं आर्च अशा प्रकारे एकदम परफेक्ट बसतं. नाहीतर काय होतं, तुम्ही प्रत्येक होलमध्ये जर बीड इन्सर्ट करून घ्यायला लागला तर तुमचं अशा प्रकारे आर्च बेंड होण्याचं चान्सेस असतं. त्यामुळे तुम्हाला होल स्किप करून घ्यायचं गरजेचं आहे. बघा आर्च कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला हे जे नेक्स्ट चेन आहे त्या चेनवरती तुम्हाला सिंगल क्रोशा करून घ्यायचं. मग लॉकमध्ये लॉक करून घ्यायचं आहे. मग परत तुम्हाला सेम ॲज इट इज बीड इन्सर्ट करून स्टार्टिंगचं एक होल स्किप करून नेक्स्ट होलमध्ये एक लॉक करून घ्यायचं आहे. असं सेम ॲज इट इज तुम्हाला हे आर्च पण रेडी करून घ्यायचं. तर बघा आर्चच्या एंडला मी दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे एक होल स्किप करून हे जे लॉक असतं त्या लॉकमध्ये निडल इन्सर्ट करून अशा प्रकारे लॉक करून घ्यायचं. ठीक आहे. तर आता पूर्ण साडी तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर आता साडीच्या एंडला दाखवतो कशा पद्धतीने करायचं. तर इथे एंडला 2 चेन घालून थ्रेडला कट करून घ्यायचं. मग हे जे एक्स्ट्रा थ्रेड असतं त्याला कट करून बॅक साईडला ग्लूने स्टिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता ग्लू कशा पद्धतीने मी स्टिक करून घेतो. तर बघा अशा प्रकारे बॅक साईडला थोडंसं ग्लू अप्लाय करून इथे स्टिक करून घ्यायचं. आणि स्टार्टिंगला मी जे थ्रेड सोडलं होतं त्याला पण इथे बॅक साईडला ग्लूने स्टिक करून घेतो. तर बेबी कुचसाठी मी 180 स्ट्रँडचा थ्रेड घेतलोय आणि बेबी कुचू कशा प्रकारे करून घेतलोय ते त्याचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता. आणि हे डिझाईन आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा. तर आता परत भेटू एक छानसा व्हिडिओमध्ये. बाय बाय.